नमस्कार मित्रांनो, आज आपली रविवारची सकाळ आणि आपण निघालेलो आहोत वाघजाईच्या दर्शनासाठी. हे बघा मित्रांनो, आता आपण डोंगराच्या पायथ्याला आलेलो आहोत आणि आपण या ठिकाणी चढायला सुरुवात केलेली आहे. बघूया आता किती वेळात आपण पोचतोय. जवळपास 7 वाजलेले आहेत, सूर्योदय झालेला आहे आणि आता आपण चढायला सुरुवात केलेली आहे. आज थोडा तसा उशीरच झालाय, तोही माझ्यामुळेच झालाय. ठीक आहे, आज आपलं लवकरात लवकर पल्ला गाठण्याचा प्रयत्न करूयात. हे बघा मित्रांनो, डोंगर चढत असताना अजून एक गोष्ट आम्हाला दिसलेली आहे. या आकाशामध्ये या ठिकाणी असा क्रॉस निर्माण झाले, कारण या बाजूने एक विमान आहे आणि एक त्या बाजूने विमान आहे. त्या दोघांची क्रॉसिंग झाली आणि असं क्रॉसचं सिम्बॉल त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. आणि अखेर मित्रांनो, भगवान सूर्यनारायण आलेले आहेत. भगवान सूर्यनारायणने पृथ्वीचा रथ आपल्या हातामध्ये घेतलेला आहे, बघू शकतोय. हे बघा मित्रांनो, आता आपण डोंगराच्या माथ्यावरती आलेलो आहोत आणि हा बघ आता या माथ्यावरचा व्यू त्यासाठी केला होता 8 तास. अरे अरे अशा प्रकारे मित्रांनो आम्ही आता जवळपास वाघजाई मातेच्या दरबाराजवळ आलेलो आहेत. तुम्हाला दाखवतो वाघजाई मातेचं मंदिर कुठे आहे. हे बघा, या ठिकाणी जो भगवा झेंडा दिसतोय त्या ठिकाणी वाघजाई मातेचं मंदिर आहे. मित्रांनो, आपण डोंगरावर तर आलोय, पण आपला एक पार्टनर तेव्हापासून गायब होता. तो पार्टनर आता आलेला आहे. बघायचं तुम्हाला तो पार्टनर कोणी, तर आपला बबलू भाई मागासपासून हरवला होता. तो वेगळ्याच वाटेने खाली उतरला होता, पण त्याचा तो परत प्रयत्न साफ दिसलेला आहे आणि आता तो आलेला आहे. कसं वाटते होती वाट? वाट होती पुढं, पण विषय असा झाला की पुढून मला असं मोठा पल्ला गाठायला लागला, त्यामुळे मी परत यायचं ठरवलं, म्हणून मी परत त्याच वाटेने आलो. आणि मित्रांनो, आपला जो ट्रेकचा मुख्य हेतू आता तो आता पूर्णतः झालेला आहे. आई वाघजाई मातेच्या चरणाशी आपण आलेलो आहोत. आजची जी व्हिडिओ आहे, आजचा जो व्लॉग आहे, तो आई वाघजाई मातेच्या पायाशी अर्पण करतो. या ठिकाणावर असणारा व्ह्यू बघा. या बाजूला हे वडगाव शहर आहे आणि हा अंदरमावळचा भाग या ठिकाणाहून दिसतोय. एक पार्टनर थोड्या वेळापासून गायब होता, त्याच्या चरणी 100% अर्पण होणार.